भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। आपण गीतेच्या या अध्यायाला नाव ध्यान योग असं दिलंय. तिथं ध्यान योगाचा अर्थ अष्टांग योग पण होतो. तर मागच्या अध्यायाचा आणि या अध्यायाचा संबंध काय आहे? मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञान योगाच्या स्तरावरती किंवा निष्काम कर्म जेव्हा ज्ञान योगामध्ये पूर्ण होतात तर त्या स्तरावरती पण व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकतो. तर तोच मोक्ष प्राप्त करण्याची एक वेगळी पद्धत आहे, ती म्हणजे अष्टांग योग. अष्टांग योगाला ध्यान योग म्हटलं जातं. कारण अष्टांग योगामध्ये ध्यान एक पायरी आहे. म्हणून कृष्ण या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं थोडं विस्तारित वर्णन करतील. मागच्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकाच्या पूर्वीचे 2 श्लोक जे आहेत 27 आणि 28 त्याच्यामध्ये अष्टांग योगाचं खूपच संक्षिप्त वर्णन केलं. त्याच वर्णनाचं इथं थोडंसं सविस्तर वर्णन 6व्या अध्यायात आहे. तर या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात कृष्ण परत जी संकल्पना गीतेमध्ये आधी पण 2-3 वेळेस सांगितली की खरा संन्यास हा कार्यापासून मिळणाऱ्या फळाला अनासक्त असणे हा आहे. केवळ कर्मत्याग करणे किंवा अग्निकर्म सोडून देणे हा खरा संन्यास नाही, हे पहिल्या श्लोकात सांगतात. दुसऱ्या श्लोकात सांगतात की जो व्यक्ती संन्यासी आहे तोच खरा योगी आहे, किंवा जोपर्यंत व्यक्ती कार्यापासून मिळणाऱ्या फळाच्या इच्छेचा त्याग नाही करत तोपर्यंत तो संन्यासी होऊ शकत नाही आणि योगी सुद्धा होऊ शकत नाही. मग तिसऱ्या श्लोकात सांगतात की या अष्टांग योगामध्ये जो सुरुवातीचा स्तर आहे ज्याला आपण आरुरुक्ष म्हणतो, त्या सुरुवातीच्या स्तरावरती या योगीला कर्म करावे लागतात. कर्म म्हणजे विहित कर्म, ब्राह्मणांचे किंवा क्षत्रियांचे किंवा वैश्याचे किंवा गृहस्थाचे जे काही कर्म आहेत ते त्याला करावे लागतात. कारण निष्काम कर्मयोगच त्याला हृदय शुद्ध करण्यासाठी मदत करेल. परंतु तोच अष्टांग योगी जेव्हा अष्टांग योगी सुरुवात करतो अष्टांग योगाला, तर तो विहित कर्म पण करतो आणि अष्टांग योगाचे काही अंग पण करायला लागतो, दोन्ही सोबत सोबत करतो. परंतु जसे जसे त्याचे हृदयाचे शुद्धीकरण व्हायला लागतं, कधी त्याला समस्त शुद्ध झाले ते समोरच्या श्लोकामध्ये येईलच, पण जेव्हा तो आरूढ स्तरावरती जातो तेव्हा तो आपल्या विहित कर्मांचा त्याग करतो, किंवा आपण म्हणू शकतो की ग्रहाचा पण त्याग करतो. एका दृष्टिकोनातून पूर्णपणे संन्यास घेतो तो. कारण अष्टांग योगाच्या अंगांमध्ये जर परत विहित कर्म करायला लागला तर त्याला ध्यानामधून मग उठावं लागेल आणि डिस्टर्बन्स होईल, दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध जातील. म्हणून तो मग समोरच्या स्तरांवरती विहित कर्म सोडून देतो. परंतु ज्ञानयोग किंवा निष्काम कर्मयोगामध्ये कंटिन्यू केले तरी चालतं, पण अष्टांग योगामध्ये आरूढ स्तरावरती विहित कर्म सोडूनच द्यावं लागतं. कारण जसं मी म्हटलं, समजा तो एका ठिकाणी बसून परमात्माच्या स्वरूपावरती ध्यान करतो, परंतु जर त्याने विहित कर्म नाही सोडले तर मग त्याला ते ध्यान सोडून उठावं लागेल आणि मग समजा काही दान करणे किंवा श्राद्ध करणे किंवा पिंड करणे ह्या क्रिया करत बसले तर मग त्याला त्याच्या ध्यानामध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून अष्टांग योगी हा आरूढ स्तरावरती पूर्णपणे कर्मत्याग करून टाकतो. मग कसं समजायचं की मी कधी कर्मत्याग करायचा, मी कधी आरूढ स्तरावरती आहे? तर श्लोक नंबर 4 सांगतो, यदा न इंद्रिय अर्थेषु, म्हणजे इंद्रियांचे अर्थ काय आहे? तर इंद्रियांची विषय वस्तू, जसं की कानाचा आवाज किंवा नाकासाठी गंध किंवा डोळ्यासाठी रूप. तर इंद्रियांच्या विषय वस्तूंसाठीची काय म्हणता येईल आपल्याला, इच्छा, इंद्रियांची त्यांच्या विषय वस्तूसाठीची इच्छा या व्यक्ती त्याग करतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे कार्य करावे लागतात त्या कार्यांचा पण त्याग करतो. किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर याला आता इंद्रिय तृप्तीच्या इच्छा राहत नाही. मग या स्तरावरती हा व्यक्ती समजू शकतो की आता मी आरूढ स्तरावरती आलोय, आता मी कर्मत्याग केला तरी चालेल.
चालेल म्हणण्यापेक्षा कर्मत्याग करणं त्याच्यासाठी फायद्याचं असतं, नाहीतर त्याच्या साधनेमध्ये डिस्टर्बन्स होईल. श्लोक नंबर 5 मध्ये कृष्ण सांगतात की अष्टांग योग साधनेमध्ये मन नियंत्रणाला खूप महत्व आहे. तर साधकाने मनाच्या साह्याने आत्म्याचा विकास करावा आणि मनाच्या साह्याने आत्म्याची अधोगती होऊ देऊ नये. मनच हे आत्म्याचा बंधू आहे आणि मनच हा आत्म्याचा शत्रू आहे. तर मग कधी बंधू आणि कधी शत्रू आहे? जर मन नियंत्रित असेल तर आत्म्याचा मित्र आहे आणि मन जर नियंत्रित नसेल मग ते आत्म्याचं शत्रूसारखं कार्य करतं. मग श्लोक नंबर 7, 8 आणि 9 या 3 श्लोकांमध्ये या प्रगत योगीची लक्षणं आहेत. पहिलं लक्षण काय आहे? जितात्मना. जितात्मना म्हणजे त्याने मनाला जिंकले किंवा इंद्रियांना जिंकलं असं म्हणू शकतो आपण. जितात्मना. त्याच्यानंतर प्रशांतस्य. प्रशांतस्यचं काय अर्थ दिलाय आचार्यांनी? जितात्मना. प्रशांत. प्रशांत म्हणजे तो सगळ्या आसक्तीपासून मुक्त आहे. आणि मग समोरच्या परमात्मा समाहिता म्हणजे त्याचं मन म्हणू शकतो आपण, किंवा आत्मा हा सखोल ध्यानामध्ये आहे, ध्यान अवस्थेमध्ये आहे असं म्हणू शकतो. आणि मग हेच थोडे एक इंद्रियांना नियंत्रित करणे, विषय वस्तूंच्या आसक्तीचा सगळा त्याग आणि आत्मा समाधीमध्ये. बाकीची लक्षणं सोपी आहेत, जसं की शरीराच्या स्तरावरती शीत उष्ण वगैरे त्याला काही फरक पडत नाही. मनाच्या स्तरावरती सुखाने दुःखाने काही त्याला त्रास होत नाही, किंवा अहंकाराच्या स्तरावरती मान अपमानाने पण तो विचलित होत नाही. त्याची काही लक्षणं. अशाच योगीची आणखीन काही लक्षणं काय? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. शास्त्रापासून मिळणाऱ्या सैद्धांतिक ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या साक्षात्कारामध्येच त्याला आनंदाची प्राप्ती होते. कूटस्थ म्हणजे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीपासून बदलत नाही, म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे या भावनेतून विचलित होत नाही. विजितेंद्रिय सोप आहे की इंद्रियाला तो नियंत्रित करतो. आणि अशा योगीला युक्त म्हणायचं. युक्त म्हणजे प्रगत म्हणू शकतो आपण. आणि अशा स्तरावरती हा समलोष्टाश्म कांचन, दगड आणि सोनं त्याला एकसारखं बघतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याला समजत नाही कोणतं दगड आहे कोणतं सोने, असं नाही. त्याला दोन्ही वस्तूंचं काहीच इंद्रियतृप्तीसाठी गरज नसल्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही समान आहेत किंवा मूल्यहीन आहेत. अशाच व्यक्तीची आणखीन काही लक्षणं की तो सर्वांना समबुद्धीने बघतो. मित्र, साधू, पापी, द्वेषी जे काही लोक आहेत सर्वांना समान दृष्टीने बघतो. तर हे अधिक थोडं कठीण आहे बघण्यासाठी. तर ही अशा व्यक्तीची लक्षणं होती. श्लोक नंबर 10 मध्ये कृष्ण सांगतात की 10 पासून 32 पर्यंत योगाची साधनेचं वर्णन आहे, अष्टांग योग साधनेचं. तर 10व्या श्लोकामध्ये पहिल्यांदा कृष्ण आरूढ व्यक्तीच्या साधनेचं वर्णन करतात की या व्यक्तीने काय केलं पाहिजे. योगी युंजित सततम. योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थित. तर हा जो प्रगत योगी आहे, आरूढ योगी आहे, त्यानं काय केलं पाहिजे. मनाला नेहमी समाधीमध्ये ठेवलं पाहिजे. आत्मानं युंजित सततम. आणि एक एकाकी रहस्य स्थित. एकाकी रहस्य स्थित म्हणजे तू त्याने एकटं राहिलं पाहिजे. आपण आधी चर्चा केली होती की हे लोक एकटी साधना करतात. आणि निराश्रित अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीची इच्छा नसावी आणि कशाहीबद्दल ममता नसावी किंवा स्वामित्व नसावं. हे प्रगत व्यक्तीसाठी साधना आहे. एक तर पूर्णपणे नेहमी समाधीमध्ये राहिलं पाहिजे, एकटं राहिलं पाहिजे, मन आणि इंद्रियाला नियंत्रित केलं पाहिजे आणि इच्छा विरहित असलं पाहिजे. ही एका पद्धतीने आरूढ स्तरावरची साधना आहे. मग आता हे श्लोक 11 ते 14 मध्ये सुरुवातीच्या स्तरावरची साधना आहे, म्हणजे जो जस्ट सुरुवात करतोय अष्टांग योगामध्ये. त्याच्यासाठी काय कृष्ण सांगतात की शुद्ध ठिकाणी जावे, तिथं स्थिर आसन बनवावं आणि तिथं मनाला एकाग्र करून मन आणि इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा ठिकाणी बसून मग योगामध्ये आत्मशुद्धीसाठी या साधकाने प्रयत्न करावा. त्याच्याबद्दल आणखीन काही गोष्टी सांगितल्या की त्याचं बसताना कसं बसावं की शरीर सरळ असावं, नजर ही दोन्ही डोळे नाकाच्या टोकावरती असावे, म्हणजे डोळे पूर्णपणे बंद पण नसले पाहिजे आणि उघडे पण नसले पाहिजे. आणि
प्रशांत आत्मा. प्रशांत आत्माचा अर्थ काय दिला आचार्यांनी? हा व्यक्ती प्रशांत असला पाहिजे. प्रशांत आत्मा, मन मन शांत असलं पाहिजे. प्रशांत आत्मा म्हणजे आपण आपल्या शब्दात म्हणू शकतो की मन आता विषय वस्तूंच्या इच्छेने इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे किंवा प्रभावित नाही झालं पाहिजे, असा याने प्रयत्न करावा. नंतर विगत भी म्हणजे भीतीपासून मुक्त असावं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. त्याच्यानंतर मनाला विषय वस्तूंपासून परावृत्त करावं. आणि शेवटची महत्वाची गोष्ट आहे मच्चित्तो युक्त आसीत मत्परा. तर या आपण बघितले होते की ह्या 14 नंबरच्या श्लोकावरून आपल्याला कळतं की अष्टांग योगामध्ये पण यश मिळवण्यासाठी भक्ती आवश्यकच आहे. म्हणजे मच्चित्तो आणि मत्पर हे दोन शब्द अष्टांग योगामध्ये पण भक्ती आवश्यक आहे हे दर्शवतात. कारण भगवंतांवरती ध्यान करणं किंवा भगवंतांच्या स्वरूपाचं चिंतन करणं हे भक्तीचा पार्ट आहे किंवा भगवत उपासना आहे. त्याच्यामुळे अष्टांग योगीला पण असं करावं लागतं. मग अशा पद्धतीने साधना केल्यावर मग या व्यक्तीला मिळणार काय? युंजन एवं सदात्मानं योगी नियत मानस. तर त्याला काय म्हणते? शांती निर्वाण परम, परम शांतीची प्राप्ती होते. किंवा आपण या शांतीलाच काय म्हणू शकतो की भौतिक इच्छाने त्याचं मन आता विचलित होत नाही. शांती निर्वाण परम, किंवा शांतीचा आचार्याने असा पण अर्थ दिलाय की आता त्याचं भवबंधन तुटून जातं. आणि मग संस्थामध्ये गच्छती म्हणजे त्या व्यक्तीला आता निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते किंवा तो ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करू शकतो. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये परंतु ही योग साधना करताना नियमितपणा खूप महत्वाचा आहे. नियमितपणा कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये? जसे की आहारामध्ये खूप जास्त आहार घेणे किंवा खूपच कमी आहार घेणे किंवा खूप जास्त झोपणे किंवा बिलकुलच न झोपणे, असं टोकाची वागणूक अष्टांग योगाला हे नाहीये, काय म्हणता येईल की पोषक नाही. 17व्या श्लोकात कृष्ण सांगतात की युक्त असलं पाहिजे. युक्त म्हणजे नियमित असलं पाहिजे सगळ्याच गोष्टीत, आहार विहार वगैरे. अशा पद्धतीने जर योग केला तर मग तो योग व्यक्तीच्या दुःखाला नष्ट करतो. योगो भवती दुःख, असा नियमित भावामध्ये केलेला योग त्या साधकाच्या दुःखांना नष्ट करतो. परंतु जर नियमितता नसेल तर योग करतानाच व्यक्तीला त्रास होऊ शकतो. जसं की समजा जरी योग करत असला परंतु आहाराकडे लक्ष नाही, समजा खूप जास्त जेवण करून योग करायला गेला तर दुसरेच आजार व्हायचे, मनाला पण नियंत्रित करायला कठीण होतं. याच्या विरुद्ध समजा खूपच कमी जेवण केलं तरी पण योग करायला कठीण होतं. तर उलट फायदा व्हायचा सोडून नुकसान जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे नियमितपणा, सवयीत असणं केवळ अष्टांग योगच नाही, सर्वच मार्गासाठी महत्वाचं आहे, असं इथे कृष्ण सांगतात. मग कसं समजायचं की नियमित आहार किती आहे? कारण प्रत्येकाचे शरीर तर वेगवेगळं आहे, कोणाला कमी आहार लागतो, कोणाला जास्त लागतो. तर त्याच्यासाठी वल्लभ देवभूषणने एक श्लोक दिलाय, पूरहित अश्नेनार्थम, की पोट हे अर्ध अन्नाने भरावं, म्हणजे 50% अन्नाने, 25% पाण्याने आणि 25% भाग वायूच्या संचरणासाठी रिकामा असावा. तर याच्यावरून व्यक्तीला समजू शकतं की माझ्यासाठी किती आहार योग्य आहे. मग अशा पद्धतीने योग साधना केल्यावरती हा व्यक्ती कधी यश आलंय कसं समजणार त्याला? चित्त किंवा मन पूर्णपणे नियंत्रित किंवा नियमित झाल्यावरती, म्हणजे अशा पद्धतीने हा साधना करत राहील. साधना केल्यावरती जेव्हा त्याचं विनियतम चित्तम, चित्त विनियत होतं, विनियत म्हणजे नियंत्रित होतं किंवा समतोल होतं असं पण म्हणू शकतो आपण. आणि आत्मनी एवा तिष्ठते, आणि हे मन केवळ आत्मामध्येच वळलेलं असतं, म्हणजे बाह्य पदार्थांकडे किंवा बाह्य गोष्टीकडे जात नाही. आणि निष्क्रिय सर्व कामे, म्हणजे त्याला कशाची आता इच्छा नाहीये भौतिक गोष्टींची. अशा व्यक्तीला म्हणायचं की हा योगी आता परफेक्ट स्तरावरती आलाय, मन आत्म्यामध्ये आहे आणि भौतिक इच्छा संपल्या. हा व्यक्ती म्हणण्यापेक्षा हा अष्टांग योगाचा योगी प्रगत स्तरावरती आहे. मग अशा व्यक्तीची तुलना एका दिव्यासोबत केली जाते, जो की वायू नसणाऱ्या ठिकाणी जळत आहे. जसं ते दिवाची ज्योत हलत नाही तसं त्या व्यक्तीचं चित्त पण स्थिर असतं. स्थिर असतं म्हणजे भौतिक गोष्टीकडे त्याचं मन किंवा चित्त वळत नाही.
मग अशा पद्धतीने योग साधना केल्यावरती चित्ताच्या इतक्या परफेक्ट स्तरावरती आल्यावरती मग त्याला काय मिळतं किंवा काय अनुभव होतो? तर यत्र परमते चित्तम, म्हणजे अशा पद्धतीने त्याने जर चित्ताला नियंत्रित केल्यावरती कशाच्या साहाय्याने? निरुद्धम योग सेवा, योगा करून, कारण त्याचा मार्ग तर अष्टांग योगाचा आहे. मग अष्टांग योगाच्या साहाय्याने मनाला नियंत्रित केल्यावरती किंवा नियमित केलं आणि या स्तरावरती आल्यावर मग काय होतं? हा, जे आत्मना पश्यन, की तो परमात्म्याच्या साहाय्याने आत्मसाक्षात्कार करतो, किंवा परमात्म्याच्या साहाय्याने म्हणण्यापेक्षा परमात्माच त्याला मदत करतात आत्मसाक्षात्कारासाठी, कारण यावेळेस त्याचे भौतिक इंद्रिय कार्य करत नाही. आणि मग आता त्याला सुखम आत्यंतिकम, खूप म्हणजे खूप म्हणण्यापेक्षा अतिशय दिव्य स्तरावरच्या सुखाची अनुभूती या अष्टांग योगीला व्हायला लागते. आणि कुठल्या इंद्रियांच्या सहाय्याने तो सुख अनुभवतो? यत्त बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम. अतिंद्रिय म्हणजे भौतिक इंद्रियाने नाही, तर दिव्य इंद्रियाने त्याला या आनंदाचा अनुभव होतो. आणि या स्थितीतून मग तो कुठल्याही पद्धतीने इथून तो ढळत नाही म्हणजे या आनंदापासून तो आता वंचित होत नाही. आणि यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तत्, त्याला असं समजतं की आता या जगामध्ये याच्यापेक्षा अधिक मिळवण्यासारखं काहीच नाही. आणि या समाधीच्या स्थितीतून तो त्याच्यामध्ये किती जरी मोठे संकट आले वैयक्तिक स्वरूपात किंवा इतर दृष्टीने, तरी तो त्याच्या या योग साधनेपासून काय म्हणता येईल आपल्याला, परावृत्त होत नाही. आणि अशी जी ही योगाची लेवल आहे, तम विद्यात दुःख संयोग वियोगम, दुःखापासून दूर घेऊन जाणारी ही जी योगाची पद्धत आहे किंवा स्थिती आहे, याला योग संगीतम म्हणावं असं कृष्ण म्हणतात. योग संगीतम म्हणजे हा समाधीचा स्तर आहे असं म्हणावं, ज्या स्तरावरती हा साधक पूर्णपणे दुःखापासून मुक्त झालेला आहे. मग त्या साधकाला सुरुवातीच्या साधकाला काय म्हणतात उपदेश देताना कृष्ण सांगतात, परंतु असं नाही की प्रत्येकाला लगेच यश मिळेल. काही साधकांना एका आयुष्यात मिळेल, काहीला जास्त जन्म लागतील. परंतु प्रत्येकाकडून अपेक्षा आहे की निश्चयाने योग साधना करत राहिलं पाहिजे. आता अष्टांग योग आहे म्हणून अष्टांग योगाची साधना, भक्ती योग असेल तर भक्ती योगाची साधना, निश्चयाने ती साधना केली पाहिजे. आणि अनिर्विण्ण चेतसा असलं पाहिजे. अनिर्विण्ण चेतसा म्हणजे की अपयशाने खचून नाही केलं पाहिजे किंवा हताश नाही झालं पाहिजे. तर मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो, मी तुम्हाला श्लोक सांगतो. तर तो श्लोक 11व्या स्कंदामधला आहे. जात शब्दो मत्कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु वेद दुःखात्मको कामान परित्यागी अज्ञानेश्वर ततो भजेत मां प्रीत श्रद्धालु दृढनिश्चय जुषमानाश्च तान् कामान दुःखोदरकांश गर्हयन्. तर या श्लोकामध्ये म्हणजे इथे तिथे अष्टांग योगाचं वर्णन आहे. जवळपास तसंच वर्णन कृष्ण उद्धवला भक्तीसाठी करतात, की समजा जात श्रद्धोमत कथासु, की माझ्या भक्ताला माझ्या कथेमध्ये रुची निर्माण झाली. जात श्रद्धा, श्रद्धा म्हणजे आपण रुची म्हणू शकतो किंवा विश्वास पण म्हणू शकतो, की भगवंतांबद्दल किंवा भक्तीबद्दल त्याला एक आवड निर्माण झाली किंवा तो भक्ती करायला लागला. निर्विण्ण सर्व कर्म असून, आणि त्याने बाकी सगळ्या भौतिक गोष्टी सोडून दिल्या, की या भौतिक गोष्टीमध्ये काही अर्थ नाही म्हणून. परंतु प्रॉब्लेम काय होतो? वेद दुःखात्मकान कामान परित्यागी अपि अनीश्वर. त्याला माहिती आहे की दुःखात्मकान, हे जे भौतिक इच्छा आहेत, जे भौतिक इंद्रिय तृप्ती आहे, तेच दुःखाचा सोर्स आहे, तोच दुःखाचा उगम आहे. परंतु आता सुरुवातीच्या स्तरावरती सगळं काही माहिती असून पण व्यक्ती तसा वागू शकेल असं काही सांगता येत नाही. मग या व्यक्तीसोबत प्रॉब्लेम काय होतो? वेद दुःखात्मकान काम, त्याला माहित आहे की अशा गोष्टीने दुःख मला मिळणार आहे, मी असं नाही केलं पाहिजे, तरी सुद्धा काय होतं? परित्यागी अपि अनीश्वर. पण तरी सुद्धा तो आपल्या आधीच्या सवयीनं मध्ये मध्ये बळी पडतो. त्याला माहिती की असं हे नाही बघायला पाहिजे, हे नाही खायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, पण तरी सुद्धा आधीच्या ज्या स्वभाव आहे किंवा आधीचे जे संस्कार आहेत, ते संस्कार या योगी या साधकाला मजबूर करतात परत तशाच क्रिया करण्यासाठी. पण कृष्ण असे म्हणत नाहीत की ठीक आहे, अशा व्यक्तीला मी पण तिरस्कार करतो किंवा मी पण याला त्याग देतो, त्यागून टाकतो. कारण कृष्णाला माहिती आहे किंवा भगवंतांना माहिती आहे की आपली स्थिती काय आहे.
कुठल्याही मार्गावरती जेव्हा साधक सुरुवातीला प्रयत्न करतो, तर जसं आपण मागच्या वेळेस बोललो की आज भरती आणि काल चक्रवर्ती असं नाही होत. त्याच्यामुळे कृष्ण हे ऍक्सेप्ट करून सांगतात की ततो भजेत माम प्रीत. मग त्याने काय करायला पाहिजे? माझी प्रीतीपूर्वक म्हणजे मन लावून माझी भक्ती चालू ठेवली पाहिजे. ततो भजेत माम प्रीत श्रद्धाळू दृढ निश्चय. पुन्हा निश्चयाने पुन्हा भक्ती साधना करावी. पुन्हा नामस्मरण, श्रवण, कीर्तन करावं आणि त्यासोबत काय करावं? जिष्मानाचे कामान दुःखोदर कामचे गरळे आणि जे चुकून आपल्याकडून चूक झाली त्याच्याबद्दल थोडासा पश्चाताप करावा. म्हणजे दोन्ही साईड भगवंतांनी बॅलन्स केला. त्याचा अर्थ असा नाही की भगवंत म्हणतात हो आपल्याकडून चुका होऊ शकतात म्हणून आपण आपल्या झालेल्या चुकांबद्दल वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे असं नाही. चूक झाली तर लोक दोन पद्धतीने हे करतात. एक तर ठीक आहे झाली तर झाली काय होत नाही म्हणून त्याला निग्लेक्ट करतात किंवा काही असे आहेत की चूक झाली म्हणून त्याच्यामध्येच अडकून पडतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात. तर दोन्ही गोष्टी नसल्या पाहिजे. चूक झाली त्याच्याबद्दल पश्चाताप करून परत भक्तीचा अधिक निश्चयाने पुन्हा प्रयत्न करून प्रगती करण्याचा प्रयत्न करा. तर असं कृष्ण इथे सांगतात. तर इथपर्यंत आपण बघितलं होतं. मग संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषत मनसेंद्रिय ग्राम विनियम्य समंतत. मग या योगीने आणखी समोरची साधना कशी करावी? संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषत, की कामापासून निर्माण होणाऱ्या इच्छांचा त्याग करावा. कामांपासून निर्माण होणाऱ्या इच्छा म्हणजे जे आपण अनंत जन्मापासून इंद्रिय भोग केलाय त्याच्या आठवणी आपल्या अंतःकरणात साठवल्या, तर त्याच्यातून आपल्याला काही ना काही नेहमी मनातून बुडबुड्यासारख्या इच्छा निर्माण होतच राहणार. परंतु त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? संकल्प प्रभावान कामा, संकल्पापासून किंवा वासनेपासून किंवा आधीच्या संस्कारापासून ज्या इच्छा निर्माण होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे किंवा त्या इच्छा टाळल्या पाहिजे. असं या योगीकडून अपेक्षित आहे. संकल्प प्रभावान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषत. अशेषता म्हणजे काही शेष न ठेवता पूर्णपणे अशा इच्छांचा त्याग केला पाहिजे. अशा इच्छांच्या म्हणण्यापेक्षा भौतिक इच्छांचा त्याग केला पाहिजे. आणि समोर काय केलं पाहिजे? मनसेंद्रिय ग्रामम विनियम्य समंतता. इंद्रिय ग्राम म्हणजे सगळी इंद्रिय आहेत त्यांना पूर्णपणे नियंत्रित करावं. नियंत्रित करण्याचा प्रयत्न तरी करावा. म्हणजे सुरुवातीचा स्तर असेल तर त्याला प्रयत्नच करावा लागेल. पण जोपर्यंत पूर्णपणे नियंत्रण नाही होणार तोपर्यंत तो जे आधी आपण समाधी स्थितीचं वर्णन ऐकलं किंवा जो त्याला आनंदाची अनुभूती झाली तिथपर्यंत नाही जाणार. जितकं वर्ष त्याला नियंत्रणासाठी लागतील तितके त्याची मग प्रगती होण्यासाठी तेवढा जास्त वेळ लागेल. तर हे सांगत असताना कृष्ण एक गोष्ट ऍक्सेप्ट पण करतात की मनाला नियंत्रित करणं कठीण आहे. तर कसं केलं पाहिजे? शनैः शनैः उपरमेत् बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत. की एकदमच मनाला मी आजपासून नियंत्रित करतो म्हटलं असं होत नाही. थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे कृष्ण काय म्हणतात? शनैः शनैः उपरमेत्, हळूहळू प्रयत्न करा. की म्हणजे एकदमच मनाला नियंत्रित करणं एवढं सोपं नाही. त्याच्यामुळे शनैः शनैःचं काय दिलं? हळूहळू किंवा क्रमाक्रमाने. म्हणजे समजा काय म्हणू शकतो आपण की समजा त्याने योग साधनेचा पहिला वर्ष आहे. योग साधनेच्या पहिल्या वर्षी जर समजा त्याने बाहेरची खाण्याची सवय सोडली, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मग फक्त प्रसादच घेण्याची सवय, असं एक स्टेप करत करत सोडण्याचा प्रयत्न करा. एकदमच सगळ्या गोष्टी त्याग करणं थोडंसं कठीण आहे. म्हणून कृष्ण काय म्हणतात? शनैः शनैः उपरमेत्, हळूहळू मनाला समाधीमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. बुद्ध्या धृती गृहीतया, आणि बुद्धीच्या साह्याने मनाला नियंत्रित करावं. किंवा आपल्या भक्तीमध्ये जर सांगायचं झालं तर शास्त्राचं जे ज्ञान आहे बुद्धीमध्ये त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण मनाला नियंत्रित केलं पाहिजे. समजा की मनामध्ये विचार आला की मला हा पदार्थ खायचा,
कदाचित तो पदार्थ व्हेजिटेरियन आहे, परंतु आपल्याला शास्त्र काय सांगतं की भक्तांनी केवळ प्रसाद घेतला पाहिजे. मग जरी तो पदार्थ आवडला तरी पण हा व्यक्ती, त्याला माहिती आहे की बाबा बुद्धीने मनाला सांगतो की हे मी नाही खाल्लं पाहिजे, कारण की हे माझ्यासाठी नाहीये. तर अशा वेळेस ही शास्त्रोक्त बुद्धी मनाला नियंत्रण करण्यासाठी मदत करते. त्याच्यामुळे श्रवणाचं पण खूप महत्व आहे. कारण आपल्याला नॉलेजच नसेल काय चूक आहे काय बरोबर आहे, तर मग मनाला काय काय आपण आज्ञा देणार. तसंच शनैः शनैः रूपरमेत, मनाला एकाग्र बुद्धीने नियंत्रित करावं आणि हळूहळू मनाला समाधीमध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करावा. आणि न किंचित अपि चिंतयेत, आणि इतर कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू नये. इतर कुठल्याही गोष्टीचं म्हणजे भौतिक गोष्टींचं. नाहीतर जसं की प्रियव्रत महाराजांच्या उदाहरणामध्ये सांगितलं जातं, भागवतांच्या 5व्या स्कंदात त्यांचा प्रसंग आहे. तर प्रियव्रत महाराज नारद मुनीच्या आश्रमात होते, म्हणजे ते ब्रह्मचारी आश्रमात होते. परंतु त्यांचे वडील स्वयंभू म्हणून त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात की प्रियव्रत, आता राज्य करण्यासाठी कोणीच नाहीये, तर तू राजा हो. तर प्रियव्रत महाराज म्हणतात, नाही, मी तर ब्रह्मचारी आश्रमात आहे, मी परत गृहस्थ आश्रमात नाही येणार. मग परंतु राज्य करण्यासाठी कोणीच नव्हतं, म्हणून प्रियव्रत महाराजांना समजवण्यासाठी स्वयंभू म्हणून ब्रह्माजींना घेऊन येतात. कारण ब्रह्माजी नारद मुनीचे पण गुरु आहेत, गुरुचे परम गुरु झाले. तर तेव्हा तिथे चर्चा बरीच होते. तर त्या चर्चेत मला वाटतं की ब्रह्माजीच म्हणतात की समजा जर एखादा व्यक्ती जंगलात गेला घराचा त्याग करून, पण त्याचं जर मन भौतिक गोष्टीत असेल, तर तो 6 पत्न्यांसोबत असण्यासारखा असतो. मला वाटतं 6 पत्न्या म्हणजे 5 इंद्रिय आणि मन, असा तिथे अर्थ आहे. याच्या विरुद्ध जर व्यक्ती गृहस्थ आश्रमात जरी असला पण अनासक्त भावनेत असला, तर तो संन्यासी सारखाच आहे. तसंच या अष्टांग योगीला पण न किंचित अपि चिंतयेत, इतर कुठल्याही गोष्टीचं चिंतन करू नये. मनाला नियंत्रित बुद्धीने, एकाग्र बुद्धीने नियंत्रित करून समाधीमध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करा. अशी या योगी व्यक्तीची साधना आहे. तात्पर्य प्रभुपादांनी काही सांगितले का? क्रमाक्रमाने एकाग्र बुद्धीने मनाला आत्म्यावर केंद्रित करावे. केवळ आत्म्याचा विचार असावा. आत्म्याचा विचार म्हणजे की मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे किंवा मला ब्रह्मज्योतीची प्राप्ती करायची आहे, या विचारामध्ये त्याला असणं आवश्यक आहे. कारण मनाला काही ना काही विचार पाहिजे ना, हे विचार नाही केले तर मग भौतिक विचार येणार. जसे की भक्तीमध्ये पण आपल्याला आध्यात्मिक विचार नसले तर मग मन भौतिक विचाराकडे घेऊन जाईल. तर असा व्यक्तीने नेहमी आत्मसाक्षात्काराबद्दल किंवा आत्म्याबद्दल विचार करावा आणि आपल्या योग साधनेमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करावा. प्रभुपादांनी तात्पर्यात काय सांगितलंय, जसे की या व्यक्तीला सांगितले की याने याच्यापासून मुक्त असावं, काय म्हणता येईल की भौतिक गोष्टीपासून. तर प्रभुपाद याचं उदाहरण देतात की परंतु हे भक्तांना जास्त सोपं आहे, कारण की भक्त हे प्रभुपाद काय म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की हा जो स्तर आहे अष्टांग योगाचा, हा भक्तीमध्ये मिळवणं खूप सोपं आहे. शनैः शनैः कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. याचं आपण आधी पण वर्णन ऐकले की आपण पॉझिटिव्ह इंद्रियांना एंगेज करतो, हे लोक इंद्रियांना कृत्रिमरित्या बंद करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे भक्ती सोपं आहे. तर हा 25 नंबरचा श्लोक काय आहे की एकाग्र बुद्धीने मनाला हळूहळू नियंत्रित करून समाधीमध्ये स्थित करण्याचा प्रयत्न करावा आणि चिंतन नेहमी आत्म्याचं असावं, भौतिकतेकडे मनाला जाऊ देऊ नये. अष्टांग योग साधण्यासाठी सांगितले. नंतर असं मग परत परत कृष्ण ही गोष्ट सांगतात. त्याच्या आधी पण बोलले होते की अपयशाने प्रभावित होऊ नये, पुन्हा प्रयत्न करावा. तर 26 नंबरच्या श्लोकात परत सांगतात की येतो येतो निश्चलती मनस चंचलम अस्थिरम ततस्ततो नियमैतत् आत्मनी एव वशम नये. आता हे आपले भक्त पण प्रश्न विचारतात की जपा करत असताना मन जपात राहत नाही किंवा दुसरीकडे मन निघून जातं. तर हे केवळ भक्ती योगीलाच नाही, अष्टांग योगी, ज्ञान योगी, निष्काम कर्म योगी सगळ्यांना समस्या आहे. कारण योग मार्ग कुठला जरी असला तरी मन एकसारखंच आहे. त्याच्यामुळे
इथे या अध्यायात जरी कृष्ण अष्टांग योगाबद्दल बोलत असले तरी हा नियम आपल्याला पण लागू पडतो. तर म्हणजे वैश्विक स्वरूपावरती ही गोष्ट मान्य करण्यात आलेली आहे की मन साधन अवस्थेमध्ये नेहमी आपल्या उद्देशाकडून भरकटणार. त्याच्यामुळे जपा करत असताना किंवा भक्तीमध्ये असताना आपलं मन भरकटलं तर असं असं नको वाटायला की केवळ माझ्या एकट्यासोबतच असं होतं आणि बाकीच्यांना असं होत नाही. बाकीच्या सर्वांनाच होतं आणि सगळ्याच मार्गामध्ये होतं. तर मग अशा मनाचं काय करायचं? येतो येतो निश्चल ती मनच चंचल अस्थिरम. हे जे अस्थिर मन आहे किंवा चंचल मन आहे हे काय करेल? इकडे तिकडे जाणारच आहे. पण त्याला काय करण्याचा प्रयत्न करावा? नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. नियम्य नियम्य म्हणजे त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा किंवा कंट्रोल करावा. कुठून? येतो येतो निश्चलते. जिथे जिथे मन जाईल त्याला तिथून परत घेऊन यायचं. जसं की जप करताना गुरुजन प्रभूंचे पुस्तकात ते सांगतात की ठीक आहे मन जाणारच आहे. एकदमच आपण शुद्ध नामाच्या स्वरूपात स्तरावरती नाही येणार. जप करत असताना मन इकडे तिकडे जाणार, परंतु त्याला परत घेऊन यायचं की ठीक आहे बाबा 10 मंत्र नाही ऐकले, 11वा मंत्र तरी ऐकू आला पाहिजे किंवा 100 मंत्र नाही ऐकले, 101वा मंत्र तरी ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हा संघर्ष बरेच वर्ष चालूच राहणार. मन जाणार, त्याला परत आणायचं, परत जाणार, परत आणायचं. आणि याच्यापासून काही दुसरा मार्ग नाही. म्हणजे याच्यापासून सुटका नाही असं होणारच आहे. तर इथं अष्टांगयोगी व्यक्तीला सांगतात कृष्ण की मनाला जिथे जिथे जाईल तिथून परत परत घेऊन येऊन त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीने त्याला आज्ञाधारी बनवावं मनाला. पण हे याला वेळ लागतो. तर हे सुरुवातीच्या स्तरावरच आहे. आरोग्य स्तरावर मन मन कशामुळे विचलित होतं याची आपण आधी पण चर्चा केली की समजा एखादा पदार्थ जर आपण कधी खाल्लाच नाही तर त्याचं नाव ऐकून आपल्याला काही वाटत नाही. परंतु एखाद्या पदार्थाची आपण कधी चव घेतलेली असेल तर त्याचं नाव ऐकल्यावरती आपल्या मनामध्ये एकतर त्याच्याबद्दल चांगली भावना निर्माण होईल किंवा तिरस्काराची भावना निर्माण होईल. समजा कारला आहे, कडू आहे, तर ते आवडत नसेल तर असं भावना येते अरे बाबा हा पदार्थ नको. दुसरा एखादा पदार्थ आवडत असेल तर त्याला मिळवण्याची इच्छा निर्माण होईल. तर हे सगळं कशामुळे होतं की आधीच्या संस्कारामुळे, आधी केलेल्या इंद्रियतृप्तीमुळे किंवा रजोगुणामुळे म्हणू शकतो किंवा आधीच्या प्रबळ स्वभावामुळे मन इकडे तिकडे जाणारच आहे जोपर्यंत आपण रजोगुणात आहोत. त्याच्यावरून दुसरं एक असा पण शिकवणूक आपण घेऊ शकतो की मनाला नियंत्रित करण्यासाठी थोडंसं आपण सत्वगुणामध्ये येण्याचा जर प्रयत्न केला तर आणखी मदत होऊ शकते. कारण जितका व्यक्ती रजोगुणात असेल तितकं मन जास्त चंचल असतं. रजोगुणी व्यक्ती म्हणजे नेहमी धावपळ करणारे किंवा कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धा या भावनेमध्ये असणं म्हणजे रजोगुण. सत्वगुणामध्ये जसं की आपण सत्वगुणी वेळेमध्ये उठणे, सत्वगुणाचा आहार घेणे, जेवढ्या शक्य आहे तेवढे सत्वगुणी सवयी जर केल्या तर मनाला नियंत्रित करणं सोपं होऊ शकतं. तरी सुद्धा वेळ लागतो कारण आधीची आठवणी मिटवायला लगेच नाही मिटल्या जाणार. तर अशा मनाला विचलित होणार, पण आत्मानंद प्राप्तीच्या विचाराने त्याला परत उडून आत्म्यामध्ये स्थिर करावं. या लोकांसाठी काय प्रेरणा आहे की मला आत्मसाक्षात्कार करायचा किंवा आत्मानंद मिळवायचा. भक्तांसाठी काय प्रेरणा असेल की मला भगवंतांची सेवा करायची किंवा मला शुद्ध भक्तीची प्राप्ती करायची. तर या विचाराने परत परत मनाला घेऊन यावं. मन हे नैसर्गिक चंचल आहे. हे सगळे भगवंत पण ऍक्सेप्ट करतात, परंतु त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. प्रभुपाद यालाच पकडून गोस्वामी, गोदास आणि ऋषिकेश या शब्दाबद्दल थोडंसं स्पष्टीकरण देतात की गो म्हणजे इंद्रिय. संस्कृतमध्ये गो म्हणजे गाय पण होतं आणि गो म्हणजे इंद्रिय पण होतं. तर गोपाल हे भगवंत आहे, गायीचे पण पालक आहेत आणि इंद्रियांचे पण पालक आहेत. तर मी गौरंग प्रभूंच्या क्लासमध्ये ऐकलं होतं वाटतं की जसे भगवंत गोचारण करत असताना इकडे तिकडे गेलेल्या गायींना परत एका ठिकाणी घेऊन यायचे, तसेच आपण जेव्हा साधना करू तेव्हा भगवंत आपली इंद्रिय इकडे तिकडे गुरांसारखी जातात, त्यांना नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. तर इथे अर्थ असा आहे की गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे मालक. तर व्यक्तीने इंद्रियांचं स्वामी व्हावं, इंद्रियांचं दास होऊ नये. दोन शब्द वापरले जातात, गोस्वामी आणि गोदास. बघा एखाद्या संन्यासाच्या नावासमोर गोस्वामी असं, जसं की राधा गोविंद गोस्वामी. गोस्वामी म्हणजे इंद्रियांचे स्वामी, त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण करू शकतात.
आणि गोदास म्हणजे इंद्रियांचा दास, की इंद्रियमधील तशा पद्धतीनेच कार्य करणं. अं, आणि ऋषिक म्हणजे इंद्रिय, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, म्हणून आपली इंद्रिय इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेत आपण नियोजित करावे, हा ऋषिकेश या शब्दाचा अर्थ आहे. थोडक्यात इथे प्रभुपाद मन जे विचलित होतं त्याला नियंत्रित करण्यासाठी भक्तिमय स्पष्टीकरण देतात, की मनाला इंद्रियांचा स्वामी व्हावं, इंद्रियांचा दास होणे आणि इंद्रियांना इंद्रियांच्या स्वामीच्या सेवेमध्ये नियोजित करावं. असं केल्यामुळे इंद्रिय नियंत्रण करण्यासाठी मदत होऊ शकतं. इंद्रिय ऋषिक आहेत, यांनी ऋषिकेची सेवा करावी, तोच इंद्रिय नियंत्रणाचा खरा आणि सोपा मार्ग आहे. हे आपला भक्तीचा मार्ग आहे. अष्टांगयोगी लोक एका भगवंताच्या सेवेत योजन करून इंद्रिय नियंत्रित करत नाही, त्यांचा मार्ग वेगळा आहे, योग साधना वगैरे करतात. परंतु भक्तीमध्ये आपण सेवेच्या साह्याने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. मग अरे आपण श्लोक वाचनच केलं ना, ठीक. आता 27 नंबरचं वाचन करूया. प्रशांत मनस येन योगिनः सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं समभूतं कल्मषम्. मग अशा पद्धतीने हळूहळू मनाला बुद्धीच्या सहाय्याने नियंत्रित केलं, इंद्रियांना नियंत्रित केलं. मग असं केल्यावरती मग या व्यक्तीला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे त्याला? मिळण्याच्या आधी त्याने काय कुठपर्यंत आला पाहिजे? प्रशांत मनसं. मन शांत असलं पाहिजे, म्हणजे मन विषय वस्तूकडे गेलं नाही पाहिजे. आत्म्यामध्येच आत्म्याकडे वळलेलं मन पाहिजे. प्रशांत मनसं आणि शांत रजसं. शांत रज म्हणजे रजोगुण, आणि हा व्यक्ती रजोगुणापासून निवृत्त झाला पाहिजे, म्हणजे थोडक्यात सत्वगुणामध्ये स्थित झाला पाहिजे. जेव्हा हा अष्टांग योगाचा साधक सत्वगुणामध्ये स्थित होईल, त्याचं मन आत्म्याकडे वळलेलं असेल, विषय वस्तूकडे जाणार नाही. आणि कल्मश म्हणजे आधीच्या इंद्रियतृप्तींच्या आठवणी किंवा पाप 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 आचरणाच्या आठवणी याच्यापासून पूर्णपणे शुद्ध झाल्यावरती मग या व्यक्तीला काय मिळेल? योगिनम सुखम उत्तम, उत्तम सुखाची योगीला अनुभूती होते. तर हे उत्तम सुख कुठलं आहे, ज्याचं आपण वर्णन किती श्लोक नंबर 19 होता ना ते, श्लोक नंबर श्लोक नंबर 20 ते 23 मध्ये जे आपण वर्णन ऐकलं ना, सुखम आत्यंतिकम यत्तद् बुद्धी ग्राह्यम अतींद्रियम, तर ते सुख मग या व्यक्तीला अशा पद्धतीने जर योग साधना केली तर मिळेल. कारण की पुढे काय मिळणार आहे हे पण माहिती पाहिजे ना, तेव्हाच त्याला योग साधना करण्यासाठी प्रेरणा येईल. 27 नंबरचा श्लोक काय सांगतो, की जेव्हा या वेगळी व्यक्तीचं मन प्रशांत मनस्सम होतं, प्रशांत मनस्सम म्हणजे मन आत्म्याकडे वळलेलं असतं, आणि उपैती शांत रजसम म्हणजे रजोगुणातून हा व्यक्ती निवृत्त झालाय किंवा सत्वगुणामध्ये स्थित आहे. अकल्मषम म्हणजे पाप आचरणाच्या आठवणी किंवा इंद्रियतृप्तीच्या आठवणी त्याच्या अंतःकरणातून मिटल्या. मग अशा वेळेस त्याला काय मिळणार? योगिनाम सुखम उत्तमम, उत्तम सुखाची याला प्राप्ती होते. उत्तम सुखाची प्राप्ती होते म्हणजे समाधी स्तरावरती हा अष्टांग योगी पोहोचतो, आणि या स्तराला ब्रह्मभूत स्तर असं पण म्हटलं जातं. 18व्या अध्यायामध्ये याच्यावरती आणखीन एक श्लोक आहे, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मदभक्तीं लभते परा. तर या समाधीच्या स्तरावरच्या किंवा आत्मसाक्षात्कार स्तरावरच्या स्थितीला ब्रह्मभूत स्तर म्हणतात. तर म्हणजे श्लोक नंबर 20 ते 23 मध्ये मागील वर्णनासारख्या समाधी किंवा आत्मसाक्षात्काराचा आनंद योगीला कधी मिळणार? पहिली अट आहे, त्याचे मन आत्म्यामध्ये स्थिर असलं पाहिजे, प्रशांत मनसम. प्रशांत मन म्हणजे इंद्रिय वस्तूकडे न जाता आत्म्यामध्ये स्थिर झालं पाहिजे. नंतर त्याद्वारे सूक्ष्म स्तरावरील पापमय वासना नष्ट झाल्या पाहिजे. अकल्मष, कल्मष आणि अकल्मष हे तुम्ही कधी ऐकलं असेल. कल्मष म्हणजे आपल्याकडे चिंता तणाव वगैरे आला, परंतु अर्थ आहे पापमय आठवण. तर या आठवणीपासून त्याच्या वासना नष्ट झाल्या पाहिजे योग साधने. आणि शांत रजसम, शांत रजसम म्हणजे रजोगुणाच्या प्रभावातून मुक्त किंवा सत्वगुणामध्ये स्थिर झाला. सगळ्या एकसारख्याच गोष्टी आहेत,
जर पापमय आठवणी नष्ट झाल्या तर आपोआपच सत्वगुणामध्ये येईल आणि सत्वगुणामध्ये आल्यावरती आपोआपच मन आत्म्यामध्ये स्थिर होईल. या सगळ्या गोष्टी एकसारख्याच आहेत, परंतु त्याला थोडस अधिक स्पष्ट करून सांगितले. त्या 3 गोष्टी जरी या साधकाने केल्या अष्टांग योगाच्या, प्रशांत मनसम, अकल्मषम आणि शांत रजसम, या 3 अटी जर पूर्ण झाल्या मग त्याला उत्तम सुखाची प्राप्ती होते, उत्तम सुखाची अनुभूती होते. याचं वर्णन श्लोक नंबर 20 मध्ये दिलंय की हे सुख मिळालं त्याला असं वाटतं की याच्यापेक्षा अधिक मिळवण्यासारखं काहीच नाहीये आणि त्या स्थितीपासून तो कधीच विचलित होत नाही. त्याचं जे मागे वर्णन केलं ते मिळवण्यासाठी याला अशा पद्धतीने प्रयत्न करावे लागेल. तर याच गोष्टीचं प्रभुपाद भक्तिमय स्पष्टीकरण देतात की नित्यपणे भगवत सेवेत असणे म्हणजे आपोआप रजोगुणापासून आणि भौतिक कल्मषापासून मुक्त होणे. जशी आपण आता चर्चा केली की हे अष्टांग योगी त्यांच्या योग साधनेच्या साहाय्याने सत्वगुणात येण्याचा प्रयत्न करणार किंवा वासनांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणार, परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टी भगवंताची सेवा किंवा भक्ती करून करण्याचा प्रयत्न करणार. दोघांनाही शुद्धीकरण तर करावंच लागेल, पण त्यांचं शुद्धीकरण करण्याची पद्धत वेगळी आहे, आपली वेगळी आहे. आपण म्हणजे प्रभुपाद तात्पर्यात काय सांगतात, जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरण कमलावर स्थित होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. सवय मन कृष्ण पदारविंद जो 9व्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायात पहिल्या 5-6 श्लोकामध्ये अमरीश महाराजांच्या भक्तीचं वर्णन आहे. अमरीश महाराजांनी हात भगवंतांचे मंदिर सफाई करण्यात लावले, डोळे भगवंतांचं दर्शन घेण्यामध्ये लावले, चरण तीर्थक्षेत्राला भ्रमण करण्यासाठी वापरले, की प्रत्येक इंद्रियाचा उपयोग कशा पद्धतीने त्यांनी भक्तीमध्ये केला याचं वर्णन तिथे आहे. तर प्रभुपाद म्हणतात की भक्तांसाठी इंद्रिय नियंत्रणाची किंवा अशा या अकल्मष किंवा प्रशांत मानसिक स्तरावर येण्याची पद्धत आहे की भक्तीमध्ये प्रत्येक इंद्रियांना योजलं पाहिजे. तेच हे अष्टांग योगी त्यांच्या पद्धतीने करतात. मग जे आधी सुखाचं वर्णन मागच्या श्लोकात केलं त्या सुखाचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे 28 मध्ये. युञ्जन् एवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म अत्यंतं सुखमश्नुते. तर अशा पद्धतीने नित्यपणे आत्म्यामध्ये जेव्हा त्याचं मन योजलेलं असतं, युंजन एवं सदा आत्मानं, सदा नेहमी नित्यपणे आत्म्याचा अनुभव करतो किंवा आत्म्यामध्ये मनाला योजित करतो आणि योगी विगत कल्मश, कल्मश मागच्या पण श्लोकात होता की विगत झाला म्हणजे त्याच्यापासून स्वतःला मुक्त केलंय कल्मशापासून किंवा स्वभावापासून किंवा आधीच्या आठवणींपासून किंवा वासनांपासून. जेव्हा पूर्णपणे मुक्त होतो मग त्याला काय मिळतं, सुखम अश्नुते, सुखाची प्राप्ती होते. आणि ते सुख कसं आहे, अत्यंतम अत्यंतम सुखम. आता भौतिक स्तरावरती या सुखाची उपमा देण्यासाठी उदाहरणच नाहीये, कारण की आपण बघितले की आपण सुखाची अनुभूती इंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार वेगवेगळ्या स्तरावरती सुखाची अनुभूती करतो. जसं की समजा इंद्रियाच्या स्तरावरती जिभेच्या स्तरावरती म्हटलं तर एखादा पदार्थ खाणे, परंतु त्याच मुलाला व्हिडिओ गेम जर दिला तर तो कित्येक तास भूक विसरून गेम खेळत बसतो, म्हणजे त्याला दुसऱ्या स्तरावरती आनंद भेटतो. पण त्याच मुलाला नंतर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो गेम सोडून अभ्यास करतो, कारण त्याला बौद्धिक स्तरावर आनंदाची प्राप्ती होते. तर असे आनंदाचे स्तर आहेत, परंतु सर्वोच्च स्तर आहे हे आत्म्याच्या स्तरावरच. तर इतर आनंदाची उदाहरणं आपण देऊ शकतो, जसं की इंद्रियांसाठी आपण सांगू की बाबा एखादा पदार्थ खाणे किंवा बुद्धीसाठी शैक्षणिक गोष्टीमध्ये प्रगती करणे किंवा संशोधन करणे, अहंकारासाठी समजा कुणावरती स्वामित्व करणे. परंतु आत्म्याचं आनंदाची उदाहरण देणं थोडंसं कठीण आहे. जेव्हा शुद्ध जपाचं उच्चारण होईल तेव्हा जो आनंद मिळेल किंवा जे संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये लिखाण केले की देवाच्या नावातच गोडी आहे, तर हा आत्मानंद स्तराचा आत्म्याच्या स्तरावरच्या आनंदाचं वर्णन आहे.
अशा पद्धतीने नेहमी मनाला योजित केल्यावर कल्मशापासून मुक्त झाल्यावर या व्यक्तीला अं, अत्यंत सुखाची प्राप्ती होते. तर इथेच ब्रह्मसंस्पर्श या शब्दाचं आचार्यांनी अर्थ दिला की त्याला आता परमात्मा साक्षात्कार होतो. कारण मागच्या श्लोकामध्ये आत्मसाक्षात्कारापर्यंत आला होता, परंतु आपण आधी पण चर्चा केली आहे की मोक्ष मिळवण्यासाठी त्याला परमात्मा साक्षात्कार करावाच लागेल. आणि परमात्मा साक्षात्कार हेच किंवा परमात्म्याचे चिंतन हे भक्तीचाच भाग आहे. तर हा जो श्लोक आहे 28 नंबरचा, इथे हा व्यक्ती परमात्मा साक्षात्कार करतो. मागच्या श्लोकामध्ये आत्मसाक्षात्कारापर्यंत होतं, इथे परमात्मा साक्षात्कार. तर प्रभुपाद परत भक्तिमय स्पष्टीकरण देतात. खरा आत्मसाक्षात्कार म्हणजे मी भगवंतांचा अंश आहे आणि त्यांची सेवा हे माझे स्वरूप आहे याचा साक्षात्कार. तर हे भक्तांसाठी असा अनुभव असतो. परंतु या योगी लोकांचा हा अनुभव नसतो की मी भगवंतांचा सेवक आहे किंवा सेवा केली पाहिजे. ते परमात्म्याचा केवळ आपल्या मोक्षासाठी उपयोग करून घेतात की एवढी आराधना करायची की मला या दुःखातून मुक्त व्हायचं. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर हा श्लोक परमात्मा साक्षात्काराचं वर्णन करतो. आचार्यांनी काय दिलं का? श्लोक नंबर किती होता हा? 28. बलदेव देवभूषण म्हणतात की की आतापर्यंत केलेल्या साधनेच्या सहाय्याने त्याला आत्म्याची अनुभूती होते आणि तो सगळ्या आपल्या दोषांना नष्ट करतो, विगत कल्मश, आणि त्याला सुखाची प्राप्ती होते आणि मग परमात्मा साक्षात्कार होतो. ब्रह्म संस्पर्शम या शब्दाला बलदेव देवभूषणनी परमात्मा साक्षात्कार असं स्पष्ट केले. प्रभुपाद त्यालाच काय म्हणतात बघा, 28 श्लोकाच्या पान 244 मध्ये शेवटच्या शब्दाला ब्रह्माशी असणाऱ्या या दिव्य संबंधालाच ब्रह्मसंस्पर्श असे म्हटले जाते, किंवा इथे आपण याला परमात्मा साक्षात्कार म्हणू त्यांच्या भाषेत, योगी लोकांच्या भाषेत. तर आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. मग परमात्मा साक्षात्कार झाल्यावरती या योगी व्यक्तीचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? ते आहे श्लोक नंबर 29 मध्ये. सर्वभूतस्थम आत्मानं सर्वभूतानि इच्छते योगयुक्तात्मा सर्वत्र संस्पृष्ट. तर आता 28 मध्ये तो आत्मसाक्षात्कारापर्यंत, 29 मध्ये सॉरी 27 मध्ये आत्मसाक्षात्कार पर्यंत वर्णन किंवा साधना केली पाहिजे. 28 मध्ये ब्रह्मसंस्पर्श म्हणजे परमात्मा साक्षात्कार झाला. मग परमात्मा साक्षात्कार झाल्यावर तिथं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याचं वर्णन श्लोक नंबर 29 मध्ये आहे की योगयुक्त आत्मा. योगयुक्त आत्मा म्हणजे आता हा सर्वोच्च स्तरावर आलेला योगी आहे. तर हा काय बघतो, सर्वत्र समदर्शन, की तो बघतो की परमात्मा सर्वांच्यासाठी समान आहे. हे सर्वांच्यासाठी समान आहे म्हणजे कसं म्हणायचं की परमात्मा असं कोणाच्या हृदयात समजा एखादा व्यक्ती काही अपराध करत असेल तर परमात्मा त्या व्यक्तीला अपराध करण्यासाठी प्रेरणा देत नाही, किंवा एखादा व्यक्ती काही पुण्य काम करत असेल तर त्या व्यक्तीला परमात्मा पुण्य काम करण्यासाठी प्रेरणा देत नाही. तर परमात्मा केवळ एक काय म्हणता त्याला आपल्याला विटनेसला साक्षाची भूमिका करतो आणि त्याच्या त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याच्या कर्मानुसार त्याला ते कार्य करण्यासाठी अनुमती देतो. तर परमात्मा कुणासोबत असा पक्षपाती नाही. असं नाही की समजा मनुष्याच्या शरीरामध्ये आहे परमात्म्याचा भाव वेगळा आहे आणि पशुच्या शरीरात आहे परमात्म्याचा भाव वेगळा आहे, असं नाही. तर हे योगी व्यक्तीला समजतं की परमात्मा सर्वांसाठी समान 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 दृष्टिकोनाने आहे किंवा सम आहे. नंतर काय बघतो, सर्व भूतस्थम आत्मानम, आणि परमात्मा सर्वांचं नियंत्रण करतो. कारण हे आपण मला वाटतं 13व्या अध्यायामध्ये पण येईल, उपदृष्ट हनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मा चापी होतो देहेस्मिन पुरुषा पर, की पुरुषाच्या शरीरामध्ये आत्म्यासोबत मी परमात्मा राहतो आणि मी वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. कोणते वेगळ्या पद्धतीचे कार्य?
की त्याला उपद्रष्टा उपद्रष्टा म्हणजे त्याच्या कार्याची साक्ष होणे. अनुमंता म्हणजे त्याला हव्या त्या गोष्टी त्याच्या कर्मानुसार सुविधा देणे. तर या स्तरावरती हा योगी काय बघतो की परमात्मा सर्वांचा नियंत्रक आहे. असंही आपल्याला माहिती आहे की भगवंतच नियंत्रक आहेत, तर या व्यक्तीसाठी परमात्मा नियंत्रक आहे. आणि परमात्मा काही नाही तर भगवंताचंच विस्तारित रूप आहे, जे की शिरोदक्षाय विष्णू आहे. परंतु या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, योगी व्यक्तीचा एक नियंत्रक म्हणून. आणि सर्व भूत आणि चात्मनी, आणि परमात्मा सर्वांचा शेवटचा आधार आहे. शेवटचा आधार म्हणजे जसं की जेव्हा प्रलय होता तेव्हा सगळे जीव, भौतिक घटक सगळे काही महाविष्णूच्या शरीरामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे शेवटचा आधार किंवा शेवटचं निवासस्थान हे महाविष्णूचं शरीर आहे. तर असं या योगी व्यक्तीला कळतं. तर 29 मध्ये त्याचा परमात्मा साक्षात्कारानंतर बघण्याचा दृष्टिकोन आहे. तर काय दृष्टिकोन येतो बघतो की परमात्मा सर्वांसाठी सम आहे, परमात्मा सर्वांचा नियंत्रक आहे, आणि शेवटचं सर्वांचं निवासस्थान हे परमात्माच आहे. आपण म्हणू की महाविष्णू आहे. या या योगी व्यक्तीसाठी तो परमात्माला सर्वत्र अशा दृष्टिकोनातून बघतो. इथे प्रभुपादांनी काय दिलंय, समाधी स्तरावरील योगी ज्याला आत्मा आणि परमात्मा साक्षात्कार झालाय तो सर्वत्र परमात्मा दर्शन करतो. आपण पण म्हणतो की सगळ्याच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. तर या व्यक्तीला थोडं साक्षात्काराच्या स्तरावरती आहे. तो बघतो की परमात्मा सर्वांमध्ये उपस्थित आहे, सर्वांचा आश्रय परमात्माच आहे, सर्वांचा नियंत्रक परमात्माच आहे, आणि परमात्मा सर्वांना समान आहे. असं नाही की परमात्माला एक व्यक्ती आवडतो म्हणून त्याला देवाचं शरीर दिलं आणि दुसरा व्यक्ती आवडत नाही म्हणून त्याला पशुचं शरीर दिलं, असं नाही. तर परमात्मा एकदम काय म्हणतील आपल्याला निपक्ष आहे, निष्पक्ष आहे. त्या त्या व्यक्तीच्या कर्मानुसार तो व्यक्ती त्याच्या पद्धतीचं शरीर प्राप्त करतो. परंतु प्रभुपाद हे समजावून सांगताना की दुसरा एक स्पष्ट मुद्दा सांगतात की परमात्मा आणि आत्म्यामध्ये काय फरक आहे. प्रभुपाद म्हणतात की परमात्मा एकच परमात्मा सर्व शरीरात आहे, परंतु एक आत्मा केवळ एका शरीरात असतो, तो आत्मा दुसऱ्या शरीरात नसतो. तर हे बघितलं आपण श्लोक नंबर 29. श्लोक नंबर 30 बघूया. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च पश्यति तस्याहं न प्रणश्यामि च प्रणश्यति. तर जेव्हा हा योगी व्यक्ती सर्वत्र परमात्म्याला समदृष्टिकोनातून बघतो किंवा परमात्मा सर्वांचाच नियंत्रक आहे किंवा सर्वांचा आधार परमात्मा आहे, ही स्थिती जेव्हा त्याला येते, तर अशा स्थितीमध्ये हा सर्वत्र भगवंताचं दर्शन, भगवंताचं म्हणण्यापेक्षा परमात्म्याचं दर्शन करतो. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति. की सगळीकडे त्याला परमात्मा दिसतो, म्हणजे असे परमात्म्याचे चित्र दिसत नाही. असं म्हणू शकतो आपण की सगळं काही कसं परमात्म्याशी निगडीत आहे. जर समजा असं म्हणतात की शुद्ध भक्तांना सगळीकडे भगवंत दिसतात. सगळीकडे भगवंत दिसतात म्हणजे सगळीकडे कृष्णच उभे दिसतात असं नाही. तर त्या वस्तूचा भगवंतांशी संबंध किंवा सगळ्या गोष्टी कशा भगवंत घडून आणतायत, अशा स्तरावरती पण त्याला अनुभूती व्हायला लागते. आणि बऱ्याचदा लीला लीला पण दिसतात भक्तांसाठी, परंतु अशी पण एक अंडरस्टँडिंग आहे. मग अशा स्तरावरती जेव्हा हा योगी येतो, जेव्हा सर्वत्र मला बघतो किंवा सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे किंवा मी सगळ्याचा आधार आहे, जेव्हा या स्तरावरती येतो, तस्य अहं न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. असा व्यक्ती, असा योगी माझ्या दृष्टीपासून कधी दृष्टी आड होत नाही, आणि मी पण त्याच्या दृष्टीपासून कधी दृष्टी आड होत नाही. किंवा साक्षात्काराच्या या स्तरावरून हा आता योगी कधीच विचलित होणार नाही. कारण आता हाच तर खूप मोठा आहे ना, की सगळीकडे परमात्मा बघणं आणि सर्व काही परमात्म्याशी कनेक्टेड बघणं. तर इथे काही मी मुद्दे घेतले होते की या श्लोकाचा मुख्य अर्थ काय 30चा, की जेव्हा अशा समदृष्टीमध्ये योगी येतो तेव्हा तो सर्वत्र परमात्मा दर्शन करतो किंवा त्याच्या या साक्षात्काराच्या स्थितीपासून कधीच तो विचलित होत नाही. तर इथे मी काही मुद्दे लिहिले होते की भगवंतांना सगळीकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळ्या साधकाचे कसे असतात. तर भक्तांचा कसा असतो की सर्वत्र इष्टदेव स्फूर्ती म्हणतात. चैतन्य चरितामृतमध्ये हा श्लोक आहे. सर्वत्र आहे निज इष्टदेव स्फूर्ती, की शुद्ध भक्तांना सगळीकडे
भगवंतांची स्फूर्ती व्हायला लागते. जसं की पुन्हा बघतो जगन्नाथ बाबाजी महाराजांचं सांगितलं जातं वाटतं की रेल्वेच्या इंजिनाचा धूर बघून त्यांना भगवंतांची आठवण व्हायची की भगवंताचा रंग पण असा धुसूर आहे. तर असा भक्ताचा भाव आहे आणि परमात्मा योगी काय करतात सर्वत्र परमात्मा बघणे की परमात्मा कसा नियंत्रक आहे, परमात्मा कसा स्वामी आहे. तर या भावनेमध्ये आहे त्यांना असं प्रेमाच्या भावनेमध्ये स्मरण नाही होत. जसं की भक्तांना कसं की कुठल्या तरी रसामध्ये स्मरण होतं, साख्य रस, दास्य रस. परंतु या लोकांचं स्मरण कसं आहे की नियंत्रक म्हणून किंवा स्वामी म्हणून किंवा सम म्हणून अशा दृष्टीने बघतात. आणि नंतर आणखीन एक बघण्याचा दृष्टिकोन आहे की सगळी काही भगवंतांची शक्ती आहे. अशा दृष्टीने आपण जगाकडे बघू शकतो. समजा की हे स्थूल घटक आहे, टेबल, खुर्ची, पेन, तर हे सगळं काही भगवंतांची बहिरंग शक्ती आहे. आणि या व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारा आत्मा ही भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. तर हा पण एक बघण्याचा दृष्टिकोन. आणखीन एक दृष्टिकोन आहे की सगळ्यांमध्ये आत्मा बघणे की बाबा सर्वांच्या शरीरामध्ये आत्मा आहे. जसं की आपण पंडित हा समदर्शनाचा श्लोक वाचलो होतो ना, ब्रह्मणे गवी हस्तिनी शुनीचे विश्वपाकेचे पंडिता समदर्शन, की तो आत्मसाक्षात्कारी स्तरावर आल्यावरती बघतो की ब्राह्मण आहे, कुत्रा आहे, हत्ती आहे, गाय आहे आणि कुत्रा खाणारा व्यक्ती आहे. सर्वांना एकसारखा बघतो. एकसारखा बघतो म्हणजे त्याला समजतं की सर्वांच्या शरीरामध्ये एकसारखाच आत्मा वास करतो. एकच आत्मा नाही पण एकसारखाच आत्मा वास करतो. तर असं हे सर्वत्र बघण्याचे वेगळे दृष्टिकोन आहेत. तर अष्टांग योगीचा दृष्टिकोन काय की सगळीकडे परमात्मा बघणे. तर या स्तरावरती आल्यावरती मग तो आपल्या साक्षात्काराच्या स्थितीपासून विचलित होत नाही. तर आज आपण काय बघितलं, श्लोक नंबर 20 ते 23 मध्ये त्याच्या या सुखाची अनुभूती होते. 24 मध्ये कृष्ण सांगतात की परंतु साधनेमध्ये अपयश आला तरी विचलित न होता पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्न कसा करायचा की ज्या भौतिक आठवणींपासून इंद्रियतृप्तीच्या इच्छा येतात त्यांना पूर्णपणे त्यागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मनाला आणि इंद्रियांना नियंत्रित या योगीने केलं पाहिजे. आणि मग नियंत्रित करताना कसं करायचं, शनै शनैर उपरमेत, हळूहळू प्रयत्न करायचे, एकदमच यशस्वी होईल असं नाही. शनै शनैर उपरमेत, हळूहळू कसं बुद्ध्या धृती ग्रहितया आणि शुद्ध बुद्धीच्या साहाय्याने मनाला नियंत्रित करावं. कसं नियंत्रण असतं, बुद्धी मनाला नियंत्रित करते, मन इंद्रियांना नियंत्रित करतं. मग या व्यक्तीची जसं की आपण भक्तीची विचार केला की आपण शास्त्र वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की काय चुकीचं काय बरोबर आहे. तसं या बुद्धीच्या सहाय्याने या व्यक्तीने मनाला आत्म्यावर केंद्रित करावं आणि अशा पद्धतीने मनाच्या सहाय्याने मग हळूहळू इंद्रियांना नियंत्रित करावं आणि न किंचितापि चिंतेत, विषय वस्तूंचा विचार करू नये किंचित सुद्धा. मग परंतु असं करत असताना पण परत कृष्ण सांगतात की परंतु असं होईलच की मन इकडे तिकडे जाणारच. का जाणार, कारण मन चंचल आणि अस्थिर आहे. मग गेल्यावरती काय केलं पाहिजे, माझ्याच्याने होणार नाही म्हणून साधना सोडून नाही दिली पाहिजे किंवा मन गेलं तर तिकडे जाऊ द्या काही हरकत नाही असा पण विचार नसला पाहिजे. तर ठीक आहे, मन गेलं तर त्याला पुन्हा घेऊन आलं पाहिजे, पुन्हा जाणार, पुन्हा घेऊन यायचं, पुन्हा जाणार, पुन्हा घेऊन यायचं. हे असा संघर्ष योग आरूढ स्तरापर्यंत येईपर्यंत होतच राहणार किंवा आपल्यासाठी निष्ठा किंवा भाव स्तरापर्यंत जाईपर्यंत होत राहणार. पण याला काही पर्याय नाही, हे करावंच लागणार. मग अशा पद्धतीने केल्यावरती मग त्याला काय मिळतं, प्रशांत मनसं येणं, तेव्हा त्याचं मन प्रशांत होतं. प्रशांत म्हणजे आत्म्यामध्ये मन स्थिर होतं. मन झालं प्रशांत मनसं, उपैती शांत रजसम, रजोगुणापासून मुक्त झालं, अकल्मषम म्हणजे कल्मषापासून मुक्त. या 3 अटी जर पूर्ण झाल्या तर मग त्याला काय मिळतं, आश्नते सुखम उत्तम, उत्तम सुखाची प्राप्ती होते आणि आत्मसाक्षात्कार होतो. त्या ब्रह्मभूत स्तर, त्याला आपण ब्रह्मभूत असं एक शब्द आहे. तर मग ब्रह्मभूत स्तरावरून किंवा आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरून समोर प्रगती परमात्मा साक्षात्काराकडे करते. तर आत्मानमयुंजन म्हणजे आता त्याला आत्मसाक्षात्कार झालाय, तर पुन्हा आणखीन सगळ्या काही दोषाचा नाश करत पुन्हा आणखीन प्रगती करत, म्हणजे मला असं वाटतं की कदाचित समजा मागच्या श्लोकात 95% शुद्धीकरण झालं तर या श्लोकात कदाचित 99.99 इथपर्यंत जात असेल. म्हणून म्हणतायत की परत त्याने विगत कल्मषा व्हावं. मग त्याला काय होतं, परमात्मा साक्षात्कार होतो. परमात्मा साक्षात्कार 28व्या श्लोकामध्ये. परमात्मा साक्षात्कार झाला तर मग जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की सर्वत्र परमात्मा सगळ्यांकडे समभावनेत आहे
परमात्मा सर्वांचा नियंत्रक आहे आणि परमात्मा सर्वांचा आश्रयस्थान आहे. आणि या स्थितीमध्ये आल्यावर तू सर्वत्र परमात्मा दर्शन करू शकतो. परमात्मा दर्शन किंवा जसा असा दृष्टिकोन जगाकडे बघण्याचा असा होतो, तेव्हा त्याच्या दृष्टीपासून कधीच परमात्मा नजरेआड होत नाही किंवा भगवंत म्हणतात माझ्या नजरेआड पण असा साधक कधीच होत नाही. तर इथपर्यंत आपण चर्चा केली. आजच्या चर्चेत काही प्रश्न आहे? थोडासा टेक्निकल विषय आहे. मला वाटतं एकच आणखीन 2 श्लोक थोडेसे टेक्निकल आहेत. नंतर एवढं काही नाहीये. नंतर सिंपल येणार आहे. आजच्या चर्चेमध्ये काही प्रश्न आहे का? खूप कठीण वाटलं तुम्हाला? समजलं ना? मग ठीक आहे. मग आपण इथे थांबूया.